वोट इकडे करतात ना? अच्छा, किती वोट आहे आपले? माझा तर सध्या एकच आहे. एकच आहे ते. ताई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आम्ही लोक आहे, कार्यकर्ते आहे. मी इकडचा शाखा अध्यक्ष आहे या प्रभागातला. तर मी तुम्हाला थोडंसं सांगू इच्छितो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मनसे पार्टी आहे ना, लोकांच्या हक्कासाठी लढते, मराठी माणसाच्या हक्कासाठी लढते, रस्त्यावरती उतरून काम करते. शेवटी काय होतं, कोणी मतदानच करत नाही. मराठी माणसासाठी लढणाऱ्या पार्टीला कोणी मतदान करत नाही. काही प्रॉब्लेम्स असेल तर मनसे शाखेत जातात, काही प्रॉब्लेम्स असेल तर राजसाहेबांकडे जातात, त्यांच्या माणसांकडे जातात, पण निवडून देत नाही. का असं होतं? शेवटच्या क्षणाला लोक पैसे वाटप करतात आणि आपल्याला निवडून आणत नाही मनसेला. यावेळेस असं होता कामा नये. राजसाहेब आणि उद्धव साहेबांची युती आहे, बाळासाहेबांचा आशीर्वाद त्यांना मिळाला आहे. अभिजित देसाई हे क्वालिफाईड इंजिनियर आहे आणि सेक्टर 2ला त्यांचं ऑफिस आहे. भरपूर कामं केली आहे, भरपूर. म्हणजे असं असं समजून घ्या तुम्ही, करोना काळामध्ये पुण्यावरनं ट्रक आणून भाज्यांच्या 3 वाजता पॅकिंग करून आम्ही लोक वाटायचे. नाशिकवरनं ट्रक आणून, टेम्पो आणून फळं वाटायचे. 2 वेळा साहेबांना करोना झालेला. म्हणजे असं समजून घ्या की जगेल का मरेल माणूस, अशी कंडिशन होती. या कंडिशनमध्ये येऊन कामं केली आहे. शेवटी मतदान नाही होणार तर कसं चालेल? हा, मराठी माणसासाठी कोणीतरी उभा पाहिजे की नाही. ही शाखा जी आमची आहे सेक्टर 2ला, ती चालायला पाहिजे की नाही? सेक्टर 2ला आपल्या वारणा सर्कलकडे पुढे गेल्यावर ते चिंचोली तळाच्या पुढे लेफ्ट साईडला तिथं आमची शाखा आहे. आज गेल्या 7 वर्षामध्ये त्या शाखेमध्ये कामं होतात. तर यावेळेस असं होता कामा नये. बघा, हे ससाणे साहेब आहे, त्यांची निशाणी मशाल आहे, आणि या 2 ताई आपल्या मशाल आहे, आणि आमचे अभिजित देसाई साहेब आहे, त्यांची इंजिन आहे. तर तुम्हाला 4 बटन दाबायचं आहे, हे पॅनल जिथून आणायचं आहे. तर कृपया करून यावेळेस मदत करा आणि अभिजित देसाईंना या सर्व पॅनलला विजयी करा. मी इंजिनला तर विसरूच नका तुम्ही, इंजिनचं बटन दाबायचंच आहे तुम्हाला. ठीक आहे, धन्यवाद ताई, विसरू नका. ओके.